15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे ते थोर पुरुष, त्या थोर महिला भगिनी, त्यांनी अनेक कष्ट करून भारत मातेची जी आन शान मान सन्मान आपल्या जवळ दिली, अगदी कष्ट करून, आणि आपल्याला ते सुखात सुखी दिलं, ते आपण जपतोय का? ती अनमोल भेट, ती भारत माता, तिची काळजी घेतोय का आपण? विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या भारत मातेची, आपल्या मातेची आन बान शान आपण जपली पाहिजे. तिचं स्वहित साधलं पाहिजे. तिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे ते कळलं पाहिजे. कारण ते सहज सहज आपल्याला मिळालंय, पण ज्यांनी आपल्याला मिळवून दिलंय त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्याच्यासाठी. त्यांनी खस्ता खाल्लेला आहे त्याच्यासाठी. त्यांना जिवंत जाळलं गेलेलं आहे. त्यांना अनेक वर्षे उपासमारीत घालवलेले आहेत. त्यांनी उपोषणे करून, बंड करून, अंगावर कोडे सहन करून, नको नको तो छळ स्वीकारून त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि आपण काय करतोय कलियुगात? आपण त्याच भारत मातेला विसरून गेलोय. तिची आन बान शानच विसरून गेलोय. भारत माता, माता म्हणतोय ना, आई. आईचं महत्त्व अनमोल आहे, थोर आहे. सगळं मिळेल पण आई परत मिळणार नाही. मग आईला जपली पाहिजे ना. तिचा मान तो आपला मान, तिचा सन्मान तो आपला सन्मान, तिची अवहेलना ती आपली अवहेलना. मुलं भाषणं घेतात, तोंडपाठ करतात, पण भारताला स्वातंत्र्य मिळालं ते फक्त भाषणं करून नाही, कृती करून. आता फक्त दिखावा चालू आहे. दाखवण्यात आनंद आहे, जगण्यात आनंद नाही. दाखवी भक्ती आहे. लोकांना जपण्यात, जगण्यात आनंद नाहीच राहिला. शिवाजी जन्मावा, आपण तो शेजारच्या घरात असं का म्हणतो आपण? आपल्या घरात का नाही? तर कष्ट आहेत. आणि आपल्याला आता कष्ट करण्याची सवय नाही राहिली. सगळं सहज सहज माणसाला मिळतंय म्हणून त्याची किंमत नाही राहिली. हर घर झेंडा लावला आपण. दिल्लीपासून गल्लीपर्यंत झेंडे लावले. हो, तेही विकत घेऊन. अरे पण दुसऱ्या दिवशी कानावर आलं की एक वेळचं आम्हाला खायला मिळत नाही आणि हे लोक पैसे घेऊन झेंडे देतात. कंपल्सरी आदेश. कशासाठी? म्हणजे आपल्याला नक्की काय करायचं आहे हेच कळत नाही. आपला जगण्याचा उद्देशच चुकीचा झालाय. आपण
आपल्याला जायचं कुठे आणि आपण निघालोय कुठे हेच कळत नाही. माणसाचा जगण्याचा अंदाजच चुकलेला आहे. जे पाहिजे ते करत नाही आणि जे नको तिथे हे करच म्हणून चाललेलं आहे. खरंच झेंड्याचे महत्त्व कळले असते, तिरंग्याचे महत्त्व कळले असते तर अपराध घडले नसते, जनमानसात जातीभेद पसरला नसता, वंशभेद पसरला नसता, धर्माधर्मात भांडणं झाली नसती. पण अजून आपल्याला तिरंग्याचे महत्त्वच कळलेले नाही. 15 ऑगस्ट याचे महत्त्वच कळलेलं नाही. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच कळला नाही. आज ते थोर पुरुष असते तर त्यांनी काय म्हणलं असतं माहिती आहे? आमची रॅली काढू नका, आमच्या सारखी वेशभूषा करू नका, खर्च करू नका, आमच्या फोटोला हार लावू नका, ती भाषणं करू नका, पण मानवी हक्क जपा. माणसातला जो भेदाभेद आहे तो काढून टाका. जात धर्म पाळू नका. फक्त माणुसकी या नात्याने जगा आणि माणसातला जो भावबंदकीचं एक गुण आहे त्याला स्वीकारत आयुष्य पुढे न्या. प्रत्येक कुटुंबाला अन्न वस्त्र निवारा ही गरज भागली पाहिजे असे प्रयत्न करा. कुटुंबांचे जीवनमान उंचावेल असे प्रयत्न करा. समाजात स्वहित, स्वधर्म, स्वदेव, स्वदेश, स्वराज्य जपता येईल याचे प्रयत्न करा. काही घटकांनी स्वार्थासाठी जातीभेद, धर्म काढले आणि माणसात फाटाफूट केली. नाही कळत, पण ज्यांना कळतं त्यांनी सांगा, त्यांना पटवून द्या. आज भावाभावात वाद झालेत. का झालेत? भाऊ भाऊचा नाही राहिलेला, भाऊ बहिणीचा नाही राहिलेला. का नाही राहिला? माणसाला माणूस दिसत नाही कारण यांच्यात जाती धर्मात भेद निर्माण करून दिलेले आहेत. तो त्या वंशाचा, तो त्या धर्माचा. कोणी केलेत? त्यांनी देशासाठी लढताना नाही केलं असं. ते विविध धर्माचे होते तरी हम सब एक हे एकत्र येऊन त्यांनी हा लढा दिला पारतंत्र्याचा. अन्यायाविरुद्ध लढा दिला, प्राणाची आहुती दिली. त्यांनी नाही पाहिलं तू त्या धर्माचा, मी या धर्माचा. ते एकोप्याने आले. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला तेव्हा जात धर्म नाही पाहिला. आज अनेक महिला सगळ्याच पूर्ण देशातल्या महिला शिक्षण घेत आहेत, पुढे जात आहेत, इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत, सायंटिस्ट होत आहेत. जात धर्म पाहिली का त्यांनी? मग हे कोणी निर्माण केलं? ज्यांना सहज मिळालं आणि ज्यांना त्याचं मोलच कळत नाही. जे भुईला भार आहेत आजही. तेव्हा गोरे होते, आता आहेत काळे, मनातून काळे. त्यांनी स्वार्थासाठी हे सगळं निर्माण केलंय. त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे जाणून घ्या. भारत माझा देश आहे हे फक्त आता प्रतिज्ञेपुरतं राहिलंय. खरंच भारत माझा देश असता तर माझ्या देशाची आन बान शान जपण्यासाठी मी मरणाला सुद्धा स्वीकारलं असतं. भारत माझा देश आहे का? तर माझ्या देशाची
आन बान शान जाऊ नये म्हणून वाटेल ते प्रयत्न करायला पाहिजेत. मी उत्तमच असायला पाहिजे, माझ्याकडनं उत्तमच घडलं पाहिजे. माझ्या देशात अनेक राज्य आहेत, त्या राज्यांचं रक्षण माझ्याकडून झालं पाहिजे. फक्त ना की मी ज्या राज्यात राहतो त्या राज्याचंच रक्षण मी करेन. कसं रक्षण? निंदा नाही, नालिस्ती नाही. त्यांच्या संस्कृतीला स्वीकारा, एकमेकांच्या संस्कृतीला स्वीकारा. जात धर्म पाळू नका. माणुसकी हा एकच धर्म आहे आणि माणूस ही एकच जात आहे, एवढं लक्षात ठेवा. सारे भारतीय माझे बांधव आहेत, मोठ्या दिमाकात म्हणतो आपण प्रतिज्ञेत, पण प्रतिज्ञा ही फक्त बोलण्यापुरती राहिलेली आहे. जर खरंच सारे भारतीय माझे बांधव आहेत तर देशातली प्रत्येक कुटुंबातली स्त्री माझी भगिनी असती, माझी आई असती, तिच्यात मला माझी आई बहीण दिसली असती. पण तसं घडतच नाही. अपराध होतात. भर दिवसा अपहरण होतं, भर दिवसा महिलेला जाळलं जातंय, भर दिवसा महिलेची अब्रू लुटली जाते. महिलांचा शारीरिक मानसिक छळ आजही होतो, हुंडाबळी घेतला जातो, स्त्री भ्रूण हत्या होते. मग आपण शांत कसे? कुठे आहेत आपण? कुठे चाललो आहेत आपण? याचा विचार करा. विविध परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे का? मी प्रयत्न सुद्धा करत नाही. मी गुरुजनांचा मान ठेवतो का? मी आईवडिलांचा मोठ्यांचा मान ठेवतो का? सगळेच विषय इथे निघतात, कारण माझ्या देशाचाच विषय आहे हा. पण 15 ऑगस्ट ही दिखावी भक्ती नकोय. तो एक दिवसापुरता मर्यादित नाहीये. तो भाषणापुरता किंवा वेशभूषेपुरता मर्यादित नाही. अरे रोजचाच सण आहे, रोजचीच दिवाळी आहे. कारण हा दिवस नसता तर कदाचित आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असतो. कोण कुठे असता माहिती नाही. हे जे सुखासुखी मिळते ना, ते अनुभवायला मिळालंच नसतं, वेगळ्याच अवस्थेत असतो. म्हणून 15 ऑगस्ट हा स्वस्त दिवस नाही आहे. त्याचं मोल खूप मोठं आहे, अनमोल आहे. त्याचा इतिहासच एवढा जबरदस्त आहे की थरकाप होतो अंगाचा. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या देशात स्त्रियांवर झालेल्या अन्यायाला त्यांनी काय उत्तर दिले असते ठाऊक आहे ना. पण मुलगी समोरून जाते, कोणीतरी शिटी वाजवतोय आणि आपण त्याला दाद देतोय. वा रे वा. कुठल्या तरी कुटुंबाला लुटलं जातंय आणि आपण पाहत बसतोय. असंच झालं, असंच व्हायला पाहिजे होतं म्हणत आपण शांत राहतोय, आपण हसत राहतोय. अरे आज त्याच्यावर परिस्थिती आहे, उद्या तुमच्यावर येणार. कारण दिवस प्रत्येकाचे येतात. म्हणून एकमेकांच्या मदतीला जा, एकमेकांना घेऊन पुढे चला, एकमेकांना सावरत जा. मरत्याला हात द्या, बुडत्याला हात द्या, मरत्याला कांधा द्या आणि चालत्याला सोबत व्हा. पुढे जाणाऱ्याला विचार द्या आणि देशासाठी लढणाऱ्याला आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणा. अरे सीमेवर लढणारे सैनिक, त्यांना कुठली गोळी भेदून जाते, कुठल्या धर्माची गोळी भेदून जाते कळते का? ते जे रक्षण करतात सीमेवर,
ते हा विचार नाही करत की भारत देशात फक्त माझेच बांधव आहेत का, माझ्याच धर्माचे आहेत का. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने भारत देश त्यांचा आहे. कारण ते जातपात पाहत नाहीत, ते वंशभेद पाळत नाहीत. ते फक्त माणूस म्हणून, रक्षक म्हणून देशाची आन बान शान जपत असतात आणि देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देत असतात. भारत मातेचं महत्त्व खरं त्यांना कळलंय जे आपल्यासाठी तिकडे लढतात आणि प्राणाची आहुती देतात. आपण काय करतोय? आपण फक्त अनुभवतोय, आनंद घेतोय, आनंद लुटतोय स्वातंत्र्याचा. पण स्वातंत्र्य म्हणजे काय हेच अजून आपल्याला कळालेलं नाही. स्वहित, स्वधर्म, स्वदेव, स्वराज्य, स्वमत, ह्या सगळ्या स्वातंत्र्याच्या व्याख्या आहेत. स्वातंत्र्य कुणाच्या एका विभागाचा भाग नाही येतो. किंवा स्वातंत्र्य म्हणजे बाजारातला भाजीपाला नाहीये, खाऊ नाहीये उचलला आणि खाल्ला. अरे ते मिळवण्यासाठी कष्ट केलेले आहेत आणि त्या हिऱ्याला आपण जपलं पाहिजे. आपल्या हातून काही चुकीचं घडणार नाही, निदान एवढं तरी आपण या मातृभूमीसाठी केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या राज्यांना जपा, ती आपली आहेत. हो, आपलीच आहेत. त्यांना वाईट बोल लागेल असं आपल्याला काहीच करायचं नाहीये, म्हणजे शांतता पसरेल. देशात जर काही घडलं तर आटोक्यात आणा, नियंत्रणात आणा ती परिस्थिती. त्यासाठी प्रयत्न करा. महिलांवर अन्याय अत्याचार होणार नाही यासाठी स्वतःहून प्रयत्न करा. नियम लावा. हे स्वतःहून केल्याशिवाय घडणार नाही. सुरुवात स्वतःहून करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न करा. आपल्यात कुठे होणार आहे, आपल्यात कुठे होणार आहे. मग कोण करेल? सुरुवात कोण करेल? हे त्यांनी करायचं. अरे त्यांनी नाही करायचं, आपल्यापासून सुरुवात करायची. स्त्री पुरुष समानता आहे. आता मिळालंय स्वातंत्र्य, सगळ्यांना मिळालंय, अनुभवतात सगळे. पण सगळ्यांचं जरा जास्तच झालंय. त्याचा गैरवापर, लई लूट करू लागलो आपण. आणि यात आपण नक्की कुठे चाललोय आणि आपल्याला कुठे जायचं होतं हे आपण विसरलोय. आपण मूळ उद्देश विसरलोय. आपल्या ध्येयापासून भरकटलोय आपण. आपलं ध्येय ओळखून घ्या. प्रत्येक कुटुंबांचा दर्जा वाढेल, फक्त आपल्याच कुटुंबाचा नाही तर कुटुंबातल्या हर एक व्यक्तीचा सन्मान होईल. ते स्वाभिमानाने जगतील याचे प्रयत्न केले पाहिजेत. भरलेल्या ओंजळी रिकाम्या केल्याशिवाय पुन्हा ओंजळ भरत नाही. आणि जी ओंजळ रीती होते तिला देव कधीच रीती ठेवत नाही. आहे तुमच्याकडे थोडंसं तर ते द्या, कारण ते सांडून जाणार आहे ओंजळ भरल्यावर. निदान समोरच्याचं आयुष्य तरी उजळेल याचा प्रयत्न करा. गेल्यावर सगळं शून्य,
आणि काही घेऊन जाणार नाही आहेत. त्याच्यामुळं साठवून काय करणार? अरे आपल्या पुढच्या पिढीला पण चॅलेंज ठेवा काहीतरी, की मी एवढं केलंय, तर तुझ्या आयुष्यात तुझ्यात किती दम आहे हे दाखव. मरत्याला महत्त्व नाही, पण चांगलं करून गेलात तर नाही इतिहास, पण नाव तरी काढतील लोक. इतिहास त्यांनी घडवला. आपल्याला प्राणाची आहुती नाही द्यायची आहे. आपल्याला फक्त इतरांचं जगणं आपल्यासोबत उत्तम घडवायचं आहे, उत्तम करायचं आहे. आपण पुढे चाललोय तर त्यांना सुद्धा घेऊन जायचं आहे. समोरचा दलदलमध्ये फसलाय आणि आपण पुढे निघून जातो, या गोष्टीला काहीच अर्थ नाही. सोबत घेऊन चला. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. तेव्हा या 2 वाक्यांना अर्थ येईल, महत्त्व येईल. जात, धर्म, वंशभेद हे त्यांनी नाही पाळले तर आपण का पाळायचे? संस्कृती जपा. प्रत्येकाचा आदर करा. प्रत्येकाच्या संस्कृतीचा आदर करा. नाही पटत तर गप्प राहा, पण शक्यतोवर त्यांच्यात सामील झालात, त्यांच्या आनंदात आनंद व्यक्त केलात, तर उद्याचा दिवस तुमचा उत्तम असेल. कारण समोरचा व्यक्ती तुमच्या दुःखात सामील होईल एवढं नक्की. लूटमार, चोऱ्या, दरोडी हे शब्द वगळा आता. ते कधी वगळले जातील तर माणूस उत्तमाचा होईल आणि माणसाला उत्तम होण्यासाठी मार्गदर्शक उत्तम मिळेल तेव्हा. म्हणून जे चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करा. माणुसकीने जगणाऱ्याला कधीच मरण नसते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण खरा स्वातंत्र्य तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही माणूस असून दुसऱ्या माणसाची माणसासारखे वागाल, माणुसकीचे नाते जपाल. प्रत्येक घर झेंडा नाही तर प्रत्येक घर सुखी, समाधानी आणि आनंदाने जीवन जगेल. प्रत्येक घराच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होतील. प्रत्येक कुटुंब आनंदाने, उत्साहाने सण साजरा करेल. प्रत्येक घरातली मुलं सुशिक्षित बनतील, शिक्षित बनतील, शिक्षण घेऊन मोठे होतील, ना की बेरोजगार होतील. तेव्हा खरा अभिमानाने 15 ऑगस्ट साजरा होईल. धन्यवाद.